एक खोड केलेला आहे का? एक केलं तर काही ठिकाणी हे बरेच ठिकाणी राहिलेलं एक आहे. एक खोड केलं. ह्या मातीमध्ये तुम्ही शरद किंग 500 झाडं बसवा, तुम्हाला कमाल. लावराव आम्ही लय दिवसापासून शरद किंग लावायच्या ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ती आम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळतच नव्हती. 100%. आता तुम्हाला कमाल खरी कळण काय मग? आता तुम्ही ज्या पद्धतीने काम करता त्या पद्धतीने जर त्याला काम केलं ना, एवढी साईज हातात बसत नाही साहेब. आम्हाला तीच बघायची राव. आता माझं एक झाड काय ठेवलं, फरक आहे तेच झाड एक ठेवलेलं आहे मी, मला ती साईज बघायला भेटेल. अहो बिस्किट कलर असा माल मी आहे का एवढ्या ह्या कलर मधला मला 171 रुपये दिला मी. त्याची साईज आहे तेवढी असं साईज फुल होते राव. बिस्किट कलर मध्ये एवढी साईज गेली, अजून किती गेली असते? किती गेली असं. मस्त माल आहे. हे रेट वाढतील या पावसामुळे, फक्त रेट कमी झाले आणि व्यापाऱ्यांचंही थोडस झालं म्हणून लय माल निघाल. थोडस आहे ना, तुम्ही याच्यावर फळ छाटणीवर 100% देऊन द्या. बाकी काहीच नाही, बाकी सगळं ओके. फक्त थिनिंग ह्या झाडाची कॅपॅसिटी असेल तेवढीच फळ ठेवून. पुढच्या वेळेस ठेवा ना एवढीच. पुढच्या वर्षी जसं झाड वाढत जाईल तसं थोडी फळ वाढवीत जाऊ. मार बसत कुठं झाड स्ट्रेस मध्ये जाणं, मग परत एक सीझन आपला सीझन कुठे येतो, सगळे रोगांना बरी बरोबर. नेमॅटोड लवकर येणार, तिथं बागच मग संपुष्टात येते. संपुष्ट येतात किंवा मरीला परत चालू होतो. आपल्याला दिसतं समजा बाजार आहे म्हणून आता काय वाटणार नाही, कारण हे 100 रुपयाने गेलं तरी येण्यासारखे पैसे होतील. नाही तर मार्केटचा अंदाज कळाला असता मग आपण तर. याला हे झालंय का आपलं 046 ते? नाही, याला खत नाही झालेली. काय होते कामामुळे याला खत कमी. 40-40 गेलं नाही. नाही का? आता आणलंय 40-40 आणि फॉस्फरिक ऍसिड आणलंय. हा तिथे सोड. साईज उचल ना अजून. आधी दोन्ही बागाला निमॉन सोड. निमॉन सोडा. निमॉनचा तुम्ही इफेक्ट पान नाही, पान जे चिचकोळ दिसत नाही, हे पान असे झाले तर काय त्याचा फरक. ग्लेझिंग आहे ना, ग्लेझिंग बागांना आपल्या फळाची ग्लेझिंग ही 200% वाढते त्याच्यामध्ये, कारण तेवढं आपटेक तुमचं निमॉननी चालू असतं. हा फरक येतो त्याचा. तुम्ही जर ते मुळाच तोंडच तुमचं जर मी मोकळं नाही केलं, तुम्ही खाणार काय असा विषय. तुम्ही ते 3 किलो द्यायचे 2 किलो द्या, 40-40 किंवा 0-946, पण तुम्ही त्याचे तोंड उघड्या खाली जेवढं पडलेलं आहे ना त्याला उचलू द्या पहिल्यांदा स्पीडने. जे सांगणारे होते ना, हे अशा पद्धतीत कोणाचंच नव्हतं नियोजन. सगळे आपले साधे माल निघायचे, क्रॉप कव्हर नव्हते टाकीत, काय नव्हतं बिगर क्रॉप कव्हरच्या बागा. माझ्या नाही सगळ्या साथ दिले. फवारण्या कमी, खर्च कमी, तुमचा माल क्वालिटी एक फळाला तुमच्या काही होत नाही. माल